आज श्रीधर स्वामींची पुण्यतिथी आहे. चैत्र वद्य द्वितीया आणि तृतीया पण आहे, म्हणजे गौरीची तीज म्हणतात ती पण आहे. सगळ्यांना शुभेच्छा. खरं म्हणजे श्रीधर स्वामींचं एखादं स्तोत्रही म्हणायला हरकत नव्हती. मी आत्ताच पुस्तक आवरून ठेवली. गुन्हा करू पहिल्यापासून सुरू. त्यांनी खूप सुंदर अशी रचना सगळ्या केलेल्या आहेत. काल आम्ही टाकळीला गेलो होतो ना, तर तिथे सगळा कार्यक्रम छान झाला, सगळं झालं. श्रीधर स्वामींचं सगळं वास्तव्य जास्त कर्नाटकात गेलं. कर्मभूमी त्यांची तिकडे होती आणि त्यांनी खूप मोठा, म्हणजे अगदी ज्याला म्हणतात समर्थांच्या ज्ञानाचा प्रचार प्रसार खूप मोठ्या, म्हणजे आत्तासुद्धा तुम्ही जर कोणी गेले असेल तर वरदपूर वगैरे जी ठिकाणं आहेत आणि शिरसी म्हणून गाव आहे, अशी बरीच ठिकाणं आहेत. केवढे मोठाले हॉल आणि हे बांधलेले आहेत आणि खूप लोक त्या ठिकाणी एकत्रित येत असतात. आणि आमचं भाग्य असं आहे की तुमच्यापैकी कोणी जर अनुभवलं असेल तर सांगा. आम्ही लहान होतो, माझं आजोळ परळीला होतं आणि माझं आता म्हणजे 5-6 वर्षापासून, म्हणजे अगदी 60 सालापासून ते 73 साली 73 साली गेले, तर 12-13 वर्ष आम्ही म्हणजे त्यांचं दर्शन घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे. नमस्कार करायला जायचो आणि त्यांचं असं स्मितहास्य चेहरा, अगदी हसतमुख हा अनुभवण्याची आम्हाला संधी मिळालेली. तर त्यांना आपण वंदन करूया सगळे मिळून. सगळेजण जमतायत म्हणून म्हणलं तोपर्यंत एक श्रीधराष्टकमधलं एक श्लोक फक्त म्हणते. ज्याचा पारन आखळे सुरवरा, शेषाश्रुती मंदली, नेती नेती सलज्ज होऊनी पहा, येथे चितारावली. ज्या प्राप्त्यर्थ तपस्वी योगी झटती, साहूनी कष्टे भली, तो हा श्रीधर दत्तची अवतरे, प्रत्यक्ष या भूतली. त्यांच्या आईवडिलांनी प्रार्थना केल्यानंतर त्यांना पूर्वीच्या त्यांच्या पूर्वजांना शाप मिळालेला होता कुणाच्या तुरातून, नागाची हत्या झाली म्हणून. आणि म्हणून मग आईवडिलांना उशाप मिळाला की जर तुम्ही दत्ताची हे केली, आराधना केली, तर तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. आणि त्याप्रमाणे त्यांनी दत्ताची आराधना केली. म्हणून पुढचं ओवी फक्त वाचते. दत्ताने धरिले त्रिशूल जगती, रक्षावया सज्जना, येथे ज्ञानची हो त्रिशूल विलसे, या श्रीधरा भेदना, या श्रीधरा भेदना. अज्ञानासी करू निदग्ध विभूती, भाली विराजे भली, तो हा श्रीधर दत्तची अवतरे, प्रत्यक्ष या भूतली, प्रत्यक्ष या भूतली. भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. आज अमृतानुभव किंवा अनुभवामृताचा तशा अर्थानं 2रा-3रा दिवस आहे. काही जण नव्यानं उपस्थित झाले असतील तर आपल्याला त्यांचा जरा परिचय करून घ्यायचा आहे. एक 5-10 मिनिट आपण त्याच्यामध्ये नंतर घालवूयात. सगळ्यांचं अभिनंदन करू, स्वागत करू. आणि सुरुवातीला आता काही नव्या प्रार्थना मिळालेल्या आहेत, त्या प्रार्थना आपण म्हणूयात. म्हणजे मी म्हणते, नंतर मी आपल्या ग्रुपवर टाकून देईन, म्हणजे तुम्हाला त्या कधीतरी स्वतःजवळ सेव असतील, स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून घ्या आणि रोज सगळे मिळून, म्हणजे मी जरी इथून म्हटलं तरी तुम्ही तुमच्याबरोबर तुमच्या इथून म्हणत राहा.
नमो अनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. आता हे जे आपले सेनानामी होते आणि ते संतच होते सेना, त्यांनी एक ज्ञानदेवांचं फार सुंदर असं, म्हणजे जसं आपण माता राम म्हणतो तसं त्यांनी छान काव्य रचलेलं आहे किंवा त्यांची प्रार्थना रचलेली, ती मला फार आवडली. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे जीवना निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान दाविली निज खूण ज्ञानदेवे. जसं समर्थांनी या श्रीधरांना भगवान ही पदवी दिलेली आहे, शेवटच्या अगदी क्षणी म्हणूया की दर्शन दिलेलं आहे. ते स्वतः त्या समाधीची पूजा करायची श्रीधर स्वामी, तर ते त्या फुलांना, म्हणजे फुलं जेव्हा वेलीवरची किंवा झाडावरची तोडायची तेव्हा अलगद त्यांच्याजवळ जाऊन, त्यांनी आता छान सांगितलं, तुमच्यापैकी कोणी ऐकलं असेल तर, अगदी त्यांच्या कानाशी, म्हणजे जसं आपण बोलतो ना एखाद्याच्या तसं, की तुम्हाला म्हणे स्वामींचा सहवास जास्त मिळतो, तर मलाही ते जे काही बोलतील, तुम्हाला जे काही सांगत असतील ते मला परत सांगत जा. म्हणून आपण निर्माल्यातली फुलं, काल परवाही कोणीतरी सांगितलं की ती फार मौल्यवान असतात. म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्याला काय त्या समाधीवरची फुलं मिळाली, गजरा मिळाला, वेणी मिळाली, आपण थोडा वेळ जवळ ठेवतो, पण ती अगदी प्रेमानं आपण त्याची हाताळली पाहिजेत आणि त्याच्याशी संवाद साधायला पाहिजे. तसं तुकाराम महाराजांनी, सगळ्या संतांनी ज्ञानदेवांचं खूप कौतुक केलेलं आहे, खूप स्तुती केलेली आहे. ज्ञानियांचा राजा गुरु ज्ञानदेव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे मज पामरा हे काय थोरपण पायीची वहाण पायी बरी. तुकाराम महाराज स्वतःला इतकं हीन लेखतायत की मी पामर आहे, आणि माझ्यासारख्या पामराला, मी पामर कसा आहे तर पायीची वाहण्यासारखं आहे मी, त्या वाहण्याला काही फार किंमत असते का, इतकं ते स्वतःकडे न्यूनत्व घेतात. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे. म्हणजे तुमच्या पुढे ब्रह्मादिक सुद्धा लोटांगण घेत आहेत, तर इतरांची काय तुलना करता. तुका म्हणे नेणो युक्तीची या खोली म्हणून ठेविली पायी डोई. म्हणजे तुमच्या पायावर म्हणून मी डोई, म्हणजे माझं मस्तक ठेवतोय, की तुमच्या युक्तीची, तुमच्या ज्ञानाची खोली अगाध आहे. आणि एका ठिकाणी म्हणलेलं आहे, होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत महिमा अगाध. आता प्रत्येक, जसं आपण इदम उपकर्तुम किंवा रोज म्हणतच होतो, परब्रह्मलिंगम भजे, आपलं ज्ञानदेवांचं, त्या ज्ञानदेवांना मी म्हणजे ज्ञानस्य ज्ञानेश्वरी ही सगळी आपण पाहिली होती. आणि वंदे तम करुणाकरम प्रभुवरम श्री संत ज्ञानेश्वरम, ते संस्कृत तर आपण पद ऐकतच होतो. पण रोज ज्ञानेश्वरांच्या इथे समाधीच्या वेळेला तुमच्याकडे जर असेल तर यूट्यूबवर ऐका तुम्ही, समाधी किंवा समाधीचा अभिषेक चाललेला असतो त्यावेळेला एक पद फार छान लावतात. समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदा भोज तेजस स्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. आपल्यापैकी कोणाला चांगलं गाता आलं तर तुम्ही ते
हे करा, मी लेखी पाठवीन तुम्हाला. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगम चिदानंद संलक्षणा नाट्यस्वरूपम यमाद्यष्टभेदांग योग प्रवीणम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं. ज्यांनी रेड्यामुखी महिषामुखी वेद वदवले त्याच्यासाठी असं छान स्तोत्र आहे. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठाय कुर्यात् सुधी संगसेव्यं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. अष्टक आहे ते, पण आपण थोडीशी 2-3 रोज म्हणत जाऊया हळूहळू तुम्हाला. आणि त्या दिवशी आपण गुरुपरंपरा एक रोज घ्यायची ठरवली आहे. आदिनाथ सिद्ध आदि गुरु थोर त्यासी नमस्कार भक्ती भावे. तयाची पासोन शिवशक्ती बीज लाधले सहज मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी गोरक्षे गहिनी धन्य केला. गहिनीनाथे बोध केला निवृत्ती उपदेशी ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी. पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. रामचंद्र प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. योगसार ऐसे परंपरा प्राप्त सद्गुरु गणनाथ देई मज. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता. एवढ्यासाठी ही परंपरा की ही आपला अमृतानुभव ग्रंथ जो आपण अभ्यासणार आहोत किंवा अभ्यासत आहोत, तर त्याच्यामध्ये ही सगळी नाथ परंपरेतली किंवा ते तत्त्वज्ञान, शैव परंपरेतलं तत्त्वज्ञान हे जास्त सांगितलेलं आहे. आपण त्या दिवशी पहिले 2 श्लोक जे ज्ञानदेवांनी संस्कृतमधनं रचलेले आहेत ते पाहिले होते, पण काही जण कदाचित नव्यानं उपस्थित झाले असतील म्हणून त्याचा धावता आढावा थोडासा घेऊया. यदक्षरमनाख्येयमानंद मजमव्ययम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतमाश्रये. तर यत अक्षरम संधी सोडून दिला होता त्या दिवशी मी. अनाख्येयम, आनंदम, अजम आणि अव्ययम सगळी विशेषणं ही परब्रह्माची लावलेली आहेत. की परब्रह्म कसं आहे? अक्षर आहे, नाश न होणारं म्हणजेच अविनाशी आहे. अनाख्येय, आख्य अधिक ख्या धातू म्हणजे सांगणं, बोलणं, वर्णन करणं. पण अनाख्येय म्हणजे ज्याचं वर्णनच करता येत नाही शब्दातून, त्याला खरंच न वेदसुद्धा मुके झालेले आहेत परब्रह्माचं वर्णन करायला. पण आनंदम, आत्ताच कोणी सांगितलं की सगळा आनंद आहे, आनंदातूनच ही प्रजा निर्माण झाली, आनंदावरच जगत असते आणि आनंदामध्येच विलीन होत असते. तर आनंद म्हणजे हे परब्रह्म म्हणून म्हणतात ना, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. आपण गुरूंची प्रार्थना करतो की परब्रह्माचा आनंद देणारे आहेत ते, आणि हा आनंद आनंदमय ठेवा आहे अक्षर म्हणून आनंदम. आणि अज, त्याला जन्म नाही आहे, कारण ज्याला जन्म आहे त्याला नाश आहे. आणि अव्ययम, अव्ययम म्हणजे जे शाश्वत आहे, कधीही नष्ट होणार नाही. आणि श्रीमत म्हणजे सौंदर्यानं युक्त आहे, ऐश्वर्याने युक्त आहे. कोण? निवृत्तीनाथ इति. अहो, निवृत्ती या नावानं जे प्रसिद्ध आहे, चैतन्य आहे, माझं दैवत आहे. दैवतम आश्रये, अशा दैवताचा मी आश्रय घेतो. आपल्या ज्ञानामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये गुरुपरंपरा फार मानलेली. म्हणून ज्ञानदेवांनी स्वतः आपल्या बंधूलाच किंवा मोठ्या भावालाच गुरु केलेला आहे, गुरु मानलेला आहे. कारण त्यांनी त्याच्या मस्तकावर तसा हात ठेवून त्याला ते सगळं जे आपण जे हे देतात म्हणतात ना,
म्हणजे अनुभूती देणं हा जो आहे, आता जसं कालच्या परवाच्या मी आजच्या श्लोकामध्ये सांगितलेलं होतं, ज्या वेळेला विवेकानंद निराश झाले होते की कीर्तनकारांनी सांगितलं की मला हनुमंताला भेटायचं आहे, तर ते म्हणतात जा केळीच्या बागेत भेटायला. दिवसभर बसतो तरी त्याला काही हनुमंत तिथे येत नाही. आई बिचारी शोधत येते. माई म्हणते अरे काय करतोस तू, काय करतोयस इथे नरेंद्र? तर तो म्हणतो मला हनुमंत भेटायचं आहे आणि तो दिवस झाला तरी आलाच नाही केळं खायला, मग आता कधी येईल आणि मला कधी भेटेल? आई हुशार असते आणि ती म्हणते अरे तो न रामांनी दुसरं काम सांगितलं म्हणून त्या कामाला गेलेलं आहे. मग त्याचं समाधान होतं, येतो आईबरोबर जेवतो झोपतो, सगळं रुटीन होतं. दुसऱ्या दिवशी त्याचा जो कोचवाला काका असतो, म्हणजे त्या घोडागाडीतून नेणार आहे, त्याला विचारतो तुम्ही कधी हनुमंत पाहिला आहे का हो? तर तो म्हणतो पाहिला आहे ना, पण स्वप्नात पाहिला आहे, मला खूपदा स्वप्नात भेटतो. मग मला कसा भेटेल? तर त्याच्यासाठी तुला आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारावं लागेल, कारण हनुमान हा ब्रह्मचारी आहे. तिथं त्याला पहिला धडा मिळतो, जे आपल्याला सुद्धा हे जे सगळं ब्रह्मज्ञान करून घेण्यासाठी ब्रह्मचर्य आवश्यक आहे. मनामध्ये कुठलेही विकार नकोत. आणि पुढं मग तो आपल्या गुरूंना ज्यावेळेला त्याला रामकृष्ण महंसांकडे जातो तेव्हा तो विचारतो की तुम्हाला ईश्वर भेटला आहे का? तर म्हणे हो भेटलेलं आहे, मग मला त्याचं दर्शन घडवा. त्यांना ते सोपं होतं, त्यांच्याकडे सगळ्या म्हणजे त्यांची इतकी साधना होती की त्यांनी फक्त त्याच्या खांद्यावर आपला उजवा पाय ठेवला तर त्याला ह्या सगळ्या विश्वाचं, जसं श्रीकृष्णांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं तसं यांच्या लक्षात आलं की सगळं विश्व हे त्या ब्रह्मांड सगळं त्या अनंतात विलीन होते आणि हळूहळू आपणही त्यातच विलीन होतो आहोत असं जे. आणि तो म्हणजे पूर्ण त्या ध्यानात गेलेला आहे समाधी अवस्थेत. तेव्हा एकदम तो पुन्हा शेवटी लहान असतो ना, एकदम तो अहो गुरु तुम्ही काय करताय, मला माझी आई आहे ना, माझे भाऊ आहेत, मला असं करू नका. मग त्यांनी त्याचा आपला हात त्याच्या छातीवर ठेवला आणि पूर्वावस्थेला तो आलेला आहे. तर असे ही आपली गुरु परंपरा आहे. तसंच निवृत्तीनाथांनी यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे निवृत्तीनाथांवर अत्यंत प्रेम आहे त्यांचं, अत्यंत. आणि प्रेमपेक्षा श्रद्धा, आदर, गुरूंबद्दल श्रद्धा ठेवणं हे जेवढं पूर्वीच्या काळी होतं तेव्हा कोणी एक शब्द तरी आपल्या गुरूंना नावं ठेवत होता का? हो नाही. फक्त छांदोग्य उपनिषदात तो श्वेतकेतू म्हणतो की म्हणे माझ्या गुरूंना ते हे त्याचे वडील असतात ना अरुणी, ते विचारतात तुला त्याच्याबद्दल सांगितलं का रे गुरूंनी ज्याच्यापासून हे सगळं तो म्हणतो नाही सांगितलेलं, मला काही माहिती नाही, गुरूंनाच ते माहिती नसेल, एवढा तो शब्द बोललेला आहे. पण अन्य कुठेही गुरूंची कधीही अशी अवहेलना किंवा अवमान हा कुणीही करायचा नसतो किंवा करत नव्हते. आता पुढचं सांगितलं होतं की गुरुरित्याख्यया, पहिला श्लोक कळला असेल सगळ्यांना, पुन्हा एकदा, की जगात गुरु या नावानं प्रसिद्ध असलेली विद्या हीच साक्षात शांकरी विद्या आहे असं त्यांना मुख्य सांगायचं. आणि ती आदिनाथ शिवापासून आलेली आहे असं आता सांगतात. गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम गुरु इति आख्यया. आता आख्यया म्हणजे नावाने, गुरु या नावाने लोके साक्षात किंवा प्रसिद्ध असलेली, लोके म्हणजे या लोकात, साक्षात विद्या ही शांकरी, शांकरी ही विद्या, ही म्हणजे कारण. साक्षात म्हणजे आपण म्हणतो ना साक्षात मला देव भेटले, साक्षात गुरु भेटले, तसं ही साक्षात शांकरी विद्या आहे. शांकरी विद्या म्हणजे शंकरापासून आलेली, साक्षात शिवापासून, आदिनाथ शिवापासून आलेली. म्हणून म्हणलं ना की ही जी नाथ परंपरा आहे त्याचे आद्य प्रवर्तक आहेत स्वतः शिवशंकर. आणि त्यामुळे ती विद्या ही अशी आलेली आहे आदिनाथ शिवांपासून. आणि त्या आज्ञेचा, गुरु परंपरेचा जय जयकार असतो. ते म्हणतात जयती जयती आज्ञा, जयती म्हणजे जय जयकार असतो किंवा ती विजयी होते. आणि पुन्हा म्हणतात नमस्तस्यै, मी तिला नमस्कार करतो. कसा? ती विद्या कुणाला नमस्कार करतो? दयार्द्रायै, जो दयेनं अगदी परिपूर्ण भरलेला आहे, ओतप्रत भरलेला आहे,
अशा त्या ज्ञानशक्तीला मी नमस्कार करतो. निरंतरम नमस्तस्यै म्हणले बरं का. तुम्ही थोडंसं संस्कृत समजून घ्या. तस्मै असतं तर त्याला म्हणजे शिवाला, पण तस्यै म्हणजे तिला, म्हणजे त्या आदिशक्तीला, ज्ञानशक्तीला मी वंदन करतो. नमस्तस्यै दयार्द्रायै, जी अत्यंत दयाळू आहे, दयेनं भरून ओथंबलेली आहे, ओतप्रत भरलेली आहे, अशा ज्ञानशक्तीला मी निरंतर वंदन करतो. कारण ज्ञान हे महत्त्वाचं आहे, पण ते ज्ञानसुद्धा भक्तिभावाने उत्तमलेलं मिळवलेलं असलं पाहिजे. म्हणून इथे शिवापासून आलेली ही जी शांकरी विद्या आहे, हीच विद्या, तिचा जय जयकार असो किंवा ती विजयी होवो, आणि दयेनं ओतप्रत असलेल्या त्या ज्ञानशक्तीला मी निरंतर वंदन करतो. एवढं आपण त्या दिवशी पाहिलं होतं. पण कुठेही आपल्याकडं हेही आत्ता बघा, ते बासर म्हणून एक गाव आहे, त्या बासर गावी लहान मुलांची ज्यावेळेला पहिल्यांदा आपण पाटीपूजन म्हणतो की नाही, आम्हाला आठवतं की दसरा असू देत, पाडवा असेल, असे जे महत्त्वाचे आपले सण असतात त्यावेळेला पाटीपूजनाचा एक कार्यक्रम वर्गात शाळांमध्ये असायचा. त्या पाटीवर सरस्वती काढायची, ती छान रंगवायची, आणि मग प्रत्येकानं तिचं पूजन करायचं, फूल वगैरे व्हायचं, नमस्कार करायचा, देवीची म्हणजे विद्येची प्रार्थना म्हणायची. तर म्हणून आपल्याकडं सगळ्याला संस्कार आहे बघा. तर त्यामुळं ही जी विद्याशक्ती आहे किंवा ही ज्ञानशक्ती आहे, हिला मी नेहमी वंदन करतो, असं ज्ञानदेव म्हणतायत. कारण शेवटी कसं आहे, आपण कुठंतरी नतमस्तक असलं पाहिजे. आजच मी एक ती कथाही सांगितलेली की लोक काय होतात, ज्ञानाने असे अहंकारी बनतात. म्हणून ज्ञानसुद्धा असं लीन असायला पाहिजे. ज्ञानी जो असतो तो अत्यंत लीन असायला पाहिजे. आणि खूप लोक दिसतात बघा असे संत वगैरे. आत्ताच पाहिलं ना, तुकारामांनी स्वतःला पायीची वाहनं पाळी बरी म्हणतो. म्हणजे एवढं मोठं आहे त्यांचं कार्य, किंवा समर्थसुद्धा श्रीरामांपुढे नतमस्तकच होतात. आता मला सगळं यायला लागलं, मी एवढं मोठे ग्रंथ लिहिले, तुझ्या कृपेने झालं असलं म्हणून काय झालं, पण मी केलं, असं कधीच कुठल्याही संतांच्या तोंडून आलेलं नाही. आता पुढचं बघा, शिव आणि शक्ती. आपल्याला या पहिलं जे प्रकरण आहे त्या शिवशक्तीची एकरूपता, आणि नेहमीच ज्ञानदेव अद्वैतवादाचा पुरस्कार करतात. त्यासाठी तिसरा जो श्लोक आहे तो महत्त्वाचा आहे बघा. सार्थं केन च कस्यार्थं शिवयो समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नम् इति द्वैतच्छलान्मुहुः. आता हे कशी आहे, ही जोडी कशी आहे, तर समरूपिणोः म्हणजे समरूप असलेली आहे. जरी स्त्री पुरुष हे असं त्यामध्ये रूप असलं, आपण बघतो ना भगवंताचं अर्धनारी नटेश्वर म्हणतो, किंवा शिवशक्तीच्या रूपात हे दोघं असतात, पण आपण दोघं म्हणतो, पण ते एकरूपच आहेत, म्हणून समरूपिणं. आणि सार्धम स अर्धम, अर्धा भाग आहे, अर्धा भाग शिवाचा आहे, अर्धा भाग शक्तीचा आहे. पण सार्धम केनच कस्यार्थ, ह्या शिवशक्तीपैकी कोणता अर्धा भाग कोणाच्या अर्धाशी मिळालेला आहे हेच सांगता येणार नाही. एखादा म्हणेल शिव अगोदर दिसतोय त्याला शक्ती जोडलेली आहे, असंही म्हणता येत नाही. शक्तीशी शिव एकरूप झालेला आहे, शिवाशी शक्ती एकरूप झालेली आहे. त्यामुळं आधी कोणता जोडला गेला किंवा कोणता अर्धा भाग कोणाशी जोडला गेला हे सांगता येत नाही. सार्धम केनच कस्यार्थं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नम् इति द्वैतच्छलान्मुहुः. हे द्वैत आहे, पण छल म्हणजे एखादी गोष्ट कल्पना करणे. तर द्वैतच्छलात मुहुहु, मुहुहु म्हणजे पुन्हा पुन्हा. तर तिथं उभयतांमध्ये हे द्वैत आहे. आणि लग्न म्हणजे जोडलं गेलेलं. आपण लग्न म्हणजे काय, दोन कुळं जोडली जातात, दोन परिवार जोडले जातात, दोन व्यक्ती जोडल्या जातात. तसे हे शिवशक्तीचं जोडणं आहे. म्हणून त्यांनी म्हणलंय ज्ञातुम न शक्यते, पण हे कळत नाही. ज्ञातुम म्हणजे समजण्यासाठी, न शक्यते म्हणजे समर्थ नाही आपण. कशाला, लग्नमिती द्वैतच्छलम छलान्मुहुः. पण त्या ठिकाणी द्वैत आहे का हो,
तर ते द्वैत कल्पित मानताच येत नाही. त्या दोघांमध्ये द्वैतच्छलान मुहुहू कधीही कितीही विचार केला तरी त्यांच्या ठिकाणी द्वैत आहे असं दिसतच नाही, सांगताच येणार नाही. इतकं खरं म्हणजे एकरूप व्हायला पाहिजे. जशी सीता रामाशी एकरूप झालेली होती, पार्वती शिवाशी झालेली होती, लक्ष्मी विष्णूशी असते. सगळे म्हणतात ना की एवढी ती लक्ष्मी आहे, एवढी तिच्यावर तर सगळं जग चाललेलं आहे, पण ती त्या विष्णूचे चरण नेहमी चुरत असते. सगळ्या जोड्या ह्या देवतांच्या अशाच आहेत. तशीच आता ही शिवशक्ती आहे की यांच्यामध्ये काहीही भिन्नता नाही. आणि त्या दोन्हींपैकी कोणता अर्धा भाग कोणत्या अर्ध्याशी जोडला गेला आहे हे समजत नाही किंवा हे जाणणं शक्यच नाही. कारण का की त्या दोघांमध्ये एवढंसं कणभरसुद्धा द्वैत नाही आहे. काही जोड्या बघा, आता वसिष्ठ, अरुंधती, आपले जे सगळे ऋषीमुनी आहेत, अत्री, तशा त्यांच्यामध्ये कणभरही विरोधही नव्हता आणि इतकी एकरूपता असायची की दोघांनी एकमेकाला धरून राहायचं. आज एक मगाशी व्हिडिओ पाहिला की त्यांनी छान सांगितलं की हल्लीच्या परिवारामध्ये मुलं आणि मुली लग्न झाल्यानंतर दोघांना समजून घेणं हा भाग थोडा कमी झालेला आहे. प्रत्येकाला माझं श्रेष्ठत्व वाटत असतं. आणि मग त्यांनी एक छान संदेश दिला की स्त्रीनं नेहमी, आपल्याकडे असंच आहे की स्त्रीनं हा स्वतःकडे थोडा कमीपणा घेतला पाहिजे, नवऱ्यापेक्षा वरचढपणा. आवाजानं तरी नाही, घरामध्ये तर मोठा आवाज काढायचाच नाही. आपण असं ठरवूया की आपण मौन किंवा अगदी मृदू शब्दात बोललं पाहिजे. तर हे द्वैत अजिबात कल्पिता येणार नाही. त्या दिवशी स्वरूपानंदांच्या ओव्या म्हटल्या होत्या, पण पुन्हा आज एकदा म्हणते, पहिल्या दोन आणि आजची ती पण. आनंद स्वरूप स्वभावे जे होय, अनादि अव्यय निर्विकार. पुन्हा ऐका, आनंद स्वरूप स्वभावे जे होय, अनादि अव्यय निर्विकार. सगळी विशेषणं तीच तशीच घेतलेली आहेत. आनंद स्वरूप, स्वभाव, अनादि अव्यय आणि निर्विकार. ऐश्वर्यमंडित श्रीनिवृत्तीनाथ म्हणून विख्यात असे जे का. किती गुरूंबद्दल सोप्या शब्दात त्यांनी सगळं सांगितलं. तया दैवताचा घेतसे आश्रय, होय ना विषय वाचेसी जे. ही पहिली ओवी झाली. तर दुसरी, की जे इह लोकी दैवत बरवे, गुरु ऐशा नावे सुप्रसिद्ध. ती तो मूर्तिमंत शांकरी विद्याच, विराजते साच ज्ञान रूप. तया दया घन दैवता लागोन, आत्मत्वे वंदन असो नित्य. गुरु हा आत्मरूपात आहे आणि म्हणून त्याला वंदन अगदी नित्य असायला पाहिजे. आता काल कोणतरी म्हणलं की तिथे आमची सांगता झाली, आपल्या सुनीताताई आलेल्या होत्या बनकर. तर त्यांनी सांगितलं की आता इथून हे संपलं की आपण घरी गेलो की लगेच घरच्यात रमतो, किंवा आपण आत्ता ज्ञानेश्वरी शिकलो, चांगदेव 65 शिकलो, आता अनुभवामृत शिकतो आहोत. या तासभर अगदी आपण याच्याशी एकरूप झालेले असतो, पण पुन्हा संसारात व्यवहारात गेलो की आपण हे सगळं विसरून जातो. तर असं नाही, आपल्या मनामध्ये सुद्धा हे आदिनाथ गुरु, शिवरूप हे जे आहेत किंवा ज्ञानदेव आहेत, तर ह्यांच्याबद्दल नेहमी सतत आपल्या मनात आणि आहे. तुम्ही काय असं करत आहे असं नाही मला म्हणायचं, पण आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आत्यंतिक आदर असला पाहिजे. आता तिसरी ओवी आत्ताची जी म्हणली ना ती पुन्हा एकदा सांगते. सार्धम केन च कस्यार्थम शिवयो समरूपिणो, ज्ञातुं न शक्यते लग्नम इति द्वैतच्छलान मुहुः. तर आता इथं म्हणतायत, नित्यद्वैत मिशे भासती जी भिन्न. मिशे म्हणजे निमित्तानं. द्वैत दिसतंय पण ते कसं आहे, भासती जी भिन्न. दोन मूर्ती किंवा दोन रूपं दिसत असतात आपल्याला शिवशक्तीच्या रूपात. एकची असोन शिवशक्ती. चेहरा थोडासा वेगळा दाखवलेला आहे, पण ते इतके एकरूप झालेले आहेत म्हणून त्यांनी म्हणले एकची असोन शिवशक्ती. पण नित्यद्वैत मिशे ते द्वैत वाटतंय, द्वैताचा भास होतोय आपल्याला. भासती जी भिन्न, तेथे कोण होय कोणाशी संलग्न, कोणाचे की कोण अर्ध होय. फार छान झालं.
मला ह्या पहिल्या श्लोकांमध्ये इतकं भरलेलं आहे अर्थ की खूप वेळ आपण त्याच्यावर चिंतन करू शकतो की कोण कोणाशी संलग्न झाले, कोणाची की कोण, हा याचा आहे का ही याची आहे, हा हिचा आहे का ही याची आहे, असं काहीच सांगता येत नाही. आणि दोघं अर्ध आहेत पण दोन्ही मिळून एकरूप आहेत. संबंध गहन जाणेल हा कोण, ज्ञाता ज्ञेय ज्ञान एक जेथे. चांगदेव 65मध्ये या त्रिपुटीवर कितीतरी ओव्या झाल्या होत्या, आता डोक्यात बसल्या असतील त्या, की ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान हे तिन्हीही एकच आहे. ज्ञाता म्हणजे जो ज्ञान करून घेतोय तो, ज्ञेय म्हणजे जी गोष्ट समजून घ्यायची ती, आणि ज्ञान म्हणजे जे होणार आहे ते, आत्मज्ञान म्हणा, परब्रह्मज्ञान. तर हे सगळं एकच आहे. करून घेणाराही मीच आहे, ते ज्ञानही मीच आहे, आणि शिकायची गोष्टही मीच आहे. ही जेव्हा एकरूपता येईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की शिव आणि शक्ती ही भिन्न नाहीत, ते दोन्हीही समानच आहेत. 4था श्लोक बघूया. आज वाटलं होतं सगळे होतील. अद्वैतमात्मनस्तत्वं दर्शयन्तौ मिथस्तराम तौ वंदे जगतामाद्यौ तयोस्तत्वाभिपत्तये. आता तौ वंदे म्हणजे त्या दोघांना मी वंदन करतो, पण ते कसे आहेत? अद्वैतम, त्यांचं स्वरूप अद्वैतच आहे. आत्मनः तत्वम, तिथे छोटे छोटे संधी आहेत बघा, असतील पुस्तक तर कुठेतरी लिहून घेत जा. अद्वैतम आत्मनः तत्वम असे 3 शब्द आहेत. हे अद्वैत आहे. आत्मनः म्हणजे आत्म्याचे, तत्व म्हणजे तत्व. म्हणजे हे आत्मतत्व कसं आहे? हो, अद्वैतच आहे. दर्शयन्तौ, दर्शयन्तौ म्हणजे दाखवत असताना. मिथस्तराम, मिथस्तराम, मिथ म्हणजे जोडी. ते दोघं हे कसे आहेत? जोडीनं आलेले आहेत, जोडप्याच्या रूपामध्ये आहेत. परस्परांना, एकमेकांना मिथस्तराम म्हणजे परस्परांना असे एकरूप दाखवत असतात, अद्वैतच दाखवत असतात. तौ वंदे जगताम आद्यौ, असंच मला एका श्लोकाची नंतर आठवण येते, तो सांगते तुम्हाला. तौ वंदे, ते दोघं आहेत ना म्हणून तौ हे रूप झालेलं आहे. तौ म्हणजे ते दोघं. जगताम आद्यौ, ते जगताचे आद्य आहेत, आदी आहेत. आणि तयोः तत्वाभिपत्तये, तयोः म्हणजे त्यांच्या दोघांमधलं, तत्वाभिपत्तये, अभिपत्तये म्हणजे समजून घेणं, ग्रहण करणं. त्यांचं तात्विक स्वरूप किंवा त्यांच्यातलं तत्व समजून घेण्यासाठी मी काय करतो? तर मी वंदे म्हटलेलं, म्हणजे मी वंदन करतो. मी त्या दोघांना त्यांचं स्वरूप समजून घेण्यासाठी वंदन करतो, असं ज्ञानदेव म्हणत आहेत. आणि ज्ञानदेवांनी एवढी सगळी त्या भगवंताची अशी प्रार्थना केली. कशासाठी करतात? की आपण हा जो ग्रंथ आता रचणार आहोत हा निर्विघ्नपणे पार पडू दे. खूप सुंदर असा श्लोक आहे, पुन्हा एकदा म्हणूया. अद्वैतमात्मनस्तत्वं दर्शयन्तौ मिथस्तराम तौ वंदे जगतामाद्यौ तयोस्तत्वाभिपत्तये. त्यांच्या ज्ञान होण्यासाठी किंवा त्यांचं स्वरूप समजून घेण्यासाठी, त्यांचं ग्रहण व्हावं म्हणून, त्यांच्या तत्वाचं, त्यांच्या तात्विक स्वरूपाचं ग्रहण व्हावं या हेतूनं मी त्यांना वंदन करतो. आता नेहमीसुद्धा गुरूंना वंदन केलेलं आहे. अगदी ज्ञानदेवीमध्ये सुरुवातीला गणेशाचं वंदन केलेलं आहे. सगळेच म्हणजे शारदेचं वंदन करतात. कारण ह्या दोन्ही काय म्हणू आपण, प्रत्येकजण स्वतःला श्रेष्ठ समजत नाही. तर आपण कुणापुढे तरी नतमस्तक व्हायला पाहिजे, तरच आपली उन्नती आहे, तरच आपली प्रगती आहे, असं त्यांनी जाणलेलं असतं. आता पुढच्या ज्या ओव्या आहेत ना त्या नंतर बघूया. म्हणजे अजून एक श्लोक राहिला याच्यातला. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. मला
एकनाथांनी रचलेली आरती सापडली. म्हणलं आपण आता आरती ज्ञानदेवा नेहमी म्हणतो, तर ती मी तुम्हाला पाठवून देते. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू, तुटे भवबंधू. 1400 वरुषांचे तप्ती तिरवासी. इथं खरीही आपल्याला चांगदेव 65च्या वेळेला सापडायला पाहिजे होती. येऊनी चांगदेव लागती चरणांसी, कृपा करुनी कृपा देवे अनुग्रहिले त्यासी. त्याच्यावर अनुग्रह केला तुम्ही. देऊनी आत्मज्ञान केले सहवासी, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवस बंधू, जय देव जय देव जय देव. समाधी समपी समाधी समयी सकळ समुदाय, समाधी समयी सकळ समुदाय, घेऊनी सुखद आले श्री पंढरीराय, घेऊनी सुखद आले पंढरीराय. दारी अजान वृक्ष. आपण जाऊन आलेलो आहे सगळे आळंदीला. दारी अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ सुमाय, सुवर्ण पिंपळ सुमाय, जाणूनी महिमा निळा चरणातळी राहे. निळोबांनी, संत निळोबांनी रचलेली आहे. एकनाथांची पण आहे वेगळी. जाणूनी महिमा निळा चरणातळी राहे, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू, जय देव जय देव. मुद्दाम 2-3 मिनिट अगोदर थांबतीये. कोणाला काही विचारायचं असेल, सांगायचं असेल तर सांगा. बोलायचं आहे का कोणाला? नवीन जे आलेले असतील ना, त्या 4-5 जणांचा एक रोज आपण परिचय करून घेत जाऊया. फक्त नाव आणि कुठून जॉईन झालाय तेवढं फक्त सांगा. 2-3 होईल. दादा सांगा जरा. आज सुरुवातीला नवीन दिसतात त्या अलका देशपांडे ताई. बरं, मी अनम्यूट केलंय. अलका, तुमचा कॅमेरा आणि माईक दोन्ही ऑन करा. तुम्हाला 1 मिनिट वेळ आहे. 1 मिनिटांनी क्लास संपेल. पटकन सुरू करा अलका ताई. अलका देशपांडे ताई अनम्यूट व्हा पटकन. ठीक आहे. त्यावर पुढे अर्चना सराफ ताई, तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट टाकलेली आहे. अलका देशपांडे ताई बोला पटकन. अलका मॅडमचा माईक सुरू झालेला आहे. बोला. बोला. म्हटलं ज्ञानेश्वरी पूर्ण केली मी आता. हो, छान छान. आता पुन्हा ते बोलायचं राहिले. संपलीच.